UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड। अजितदादाही 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा। उत्तम जानकरांचे स्फोटक दावे। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी। सुरेश धस यांच्या आरोपांना उत्तर देताना प्राजक्त माळी भाऊक, आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार तर माफी न मागण्यावर धस ठाम। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये। प्राजक्त माळींवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी धस यांना सुनावलं। प्राजक्त माळीची भूमिका योग्य। अंजली दमानियांकडून प्राजक्त माळी यांचं समर्थन, तर लढाईत प्राजक्ता एकटी नाही म्हणत भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडूनही समर्थनार्थ ट्विट। सुरेश धस यांचा रोख प्राजक्त माळींकडे नव्हता। धस यांचा रोख वाल्मिक काकाचा भाऊ बाकावर होता। बीड हत्या प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ। बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती। बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, दमानियांची मागणी। बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा अंजली दमानियांचा खळबळजनक दावा। दमानियांना गुन्हे शाखेनं पत्र लिहित पुरावे मागितले तर पोलिसांना व्हॉइस नोट पाठवले। गरज पडल्यास सर्व पुरावे देणार, दमानियांची माहिती। स्पेशल कल्याणला 3 डेड बॉडी सापडल्या, पण काही खात्रीलायक माहिती नाही। अजून ओपन नाही करायचं। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा। मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। गुन्हेगारी विरोधात अंजली दमानियांचं सत्यशोधक आंदोलन सुरू। आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक करून समाधान मिळेल। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी। बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील। चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यावर सरकार कारवाई करेल, मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। परळीत हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माणिकफड, बाळू सोनवणेसह 3घांवर गुन्हा। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णी यांनी भगवा रंग दिला। व्हॉट्सअॅपवरील माहिती व्हेरीफाय करून ॲक्शन घेतली, कुलकर्णींची प्रतिक्रिया। रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल। स्क्रीनशॉट फेक असेल तर तपासात समोर येईल। बीडमध्ये जाऊन आव्हाडांचा बुरखा कायदेशीररित्या फाडेन, रुपाली पाटील आक्रमक। फॉरवर्ड केलेला चॅट कायद्यानं गुन्हा आहे माहिती आहे का? आव्हाडांचा सवाल, तर शिवीगाळ करत मला धमकी, आमदाराला धमकी दिली जाते, अजून माज उतरलेला नाहीये। धमकी प्रकरणावरून आव्हाडांची प्रतिक्रिया। आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी, नदी फेसाळल्यानं आळंदीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत, विमान रेल्वे सेवा ठप्प। जम्मू श्रीनगर महामार्ग बंद। सोनमर्गमध्ये 8 इंच, झोजिलामध्ये 15 तर अनंतनागमधील मैदानी भागात 17 इंच हिमवृष्टी। दक्षिण कोरियामध्ये लँडिंग वेळी गिअर खराब झाल्यानं विमान अपघात। आतापर्यंत 179 जणांचा मृत्यू। उमराह सिराजची भेदक गोलंदाजी, मात्र कांगारूंच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी भारताला घाम फोडला। बॉक्सिंग डे कसोटीत कांगारूंकडे सध्या 333 धावांची आघाडी। ऑस्ट्रेलियन मीडियानं ओलांडल्या निर्लज्जपणाच्या मर्यादा। विराट कोहलीवर अभद्र टिप्पणी, संतापलेल्या भारतीय चाहत्यांकडून सोशल मीडियावर रोष व्यक्त। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।